तुम्हाला माहिती आहे का, जगातले 90% लोक अपयशी का होतात? ते काम कमी करतात म्हणून नाही, तर ते काम करण्याआधीच इतका विचार करतात की त्यांची सगळी ताकद तिथेच संपून जाते. तुम्ही पण त्याच जाळ्यात अडकला आहात का? जर तुमचं डोकं विचारांचं स्टेशन झालं असेल आणि रात्रभर झोप येत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची ही सवय कायमची सुटणार आहे. आपल्या हातात एखादा पाण्याने भरलेला ग्लास घ्या. त्याचं वजन किती असेल? साधारण 100 ते 200 ग्रॅम. तसं पाहिलं तर हे खूप कमी आहे. पण जर तो ग्लास असाच 1 तास धरून ठेवला हात दुखायला लागेल. आणि जर दिवसभर धरला तर मात्र हात खूप अवघडून जाईल. ओव्हर थिंकिंग हे सुद्धा अगदी असंच असतं. विचार छोटा असतो, पण तो जास्त वेळ धरून ठेवला ना, तर तो आपल्या मेंदूला निकामी करतो. आज आपण हे ओझं उतरवून ठेवायला शिकणार आहोत. एका रिसर्चनुसार माणसाच्या डोक्यात दिवसाला 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की त्यातले 80% विचार हे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह असतात. आपण एखाद्या वेळेस वाघाच्या जबड्यातून सुद्धा वाचू शकू, पण स्वतःच्या विचारांच्या जाळ्यातून कसं वाचायचं? जर तुम्हाला वाटतंय की तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणाबाहेर जातंय, तर शांत बसा आणि पुढची 5 मिनिटं नीट ऐका. जास्त विचार करणं कसं थांबवायचं? नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यातला मोठा प्रॉब्लेम बनला आहे. तो म्हणजे ओव्हर थिंकिंग. म्हणजेच काय? तर अतिविचार करणे. म्हणजेच काय? तर एखादी छोटी गोष्ट मनात धरून बसणं आणि त्यावर तासन तास विचार करत राहणं. मग ती ऑफिस मधली असो, अभ्यासाची असो किंवा नात्यातली. आपण विचार करून करून स्वतःला इतकं थकवून टाकतो की शेवटी हातात काहीच उरत नाही. हा विचार थांबवायचा कसं? हेच आपण 3 सोप्या स्टेप्स मध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट हे समजून घेऊयात की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय. बघा, विचार करणं चांगलं असतं, पण तो विचार जेव्हा आपल्याला कंट्रोल करतो ना, तेव्हा तो धोक्याचा असतो. एक उदाहरण सांगते थोडक्यात. जर तुम्हाला उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर त्याचा अभ्यास करणं हा झाला विचार. पण मी नापास झालो तर लोक काय म्हणतील? माझं नशीबच खराब आहे का? मला नोकरी मिळेल का नाही? या सगळ्या गोष्टी, हे जे विचार मनात येतात ना, यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. यामुळे काय होतं? आपली ताकद खर्च होते, पण याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. आपलं याच्याकडून काहीच काम होत नाही. तर चला त्याचे 3 सोपे उपाय जाणून घेऊयात. पहिला उपाय म्हणजे 2 मिनिट नियम. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप विचार करत आहात, तेव्हा स्वतःला विचार करा, मी ज्या गोष्टीचा विचार करतोय त्यावर आता लगेच मी कृती करू शकतो का? किंवा मी जे काही विचार करते ते लगेच करू शकते का किंवा करू शकतो का? जर उत्तर हो असेल तर विचार करणं सोडा आणि ते काम लगेच जस्ट दुसऱ्या सेकंदाला सुरू करा. आणि उत्तर जर त्याचं नाही असेल, म्हणजे ती गोष्ट आपल्या हातातच नसेल, तर तिथंच विचार करणं थांबवून द्यावं आणि एखादं गाणं ऐका किंवा घराबाहेर चक्कर मारून या किंवा आपल्या आवडीचा एखादा पदार्थ खा. त्यातली दुसरी स्टेप्स म्हणजे वेळेची मर्यादा ठरवा. हे थोडं विचित्र वाटेल, पण खूप कामाचं आहे. दिवसातले फक्त 15 मिनिटं ठरवून घ्या. समजा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदरचे 15 मिनिटं किंवा संध्याकाळी 7 ते 7:15चा वेळ. या वेळेत जेवढी काळजी करायची आहे ना, तेवढा विचार, तेवढी काळजी करून घ्या. पण ती वेळ संपली ना की उरलेला इतर जो दिवस आहे तो चांगल्या गोष्टींचा विचार करायचा. तर याच्यामध्ये आपल्याला मनाला शिस्त लावावी लागेल. हे करणं सोपं नाहीये, पण जर आपण सतत प्रयत्न केले आणि सातत्य ठेवलं तर ही गोष्ट होऊन जाईल असं मला तरी वाटतं. तुम्ही तुमच्या दृष्टीने प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर ह्या गोष्टी मनाला शिस्त लावा. हे तितकं सोपं नाही, पण करून बघा काय होतंय.
जमते का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. यातली तिसरी स्टेप्स म्हणजे तिसरा उपाय म्हणायला काय हरकत नाही, वर्तमानात जगा. अनेकदा आपण किंवा आपल्यापैकी बरेच जण काल काय झालं किंवा उद्या काय होईल यातच अडकलेलो असतो. पण सत्य हे आहे की आपण काल जी काही गोष्ट झाली ती बदलू शकत नाही आणि उद्या आणखीन आलेलं नाहीये, पण आपण कालच्या आणि आजच्या विचारामध्ये आपला म्हणजे कालचा आणि उद्याचा या दोन्ही दिवसांमध्ये आपला आजचा दिवस खराब करतोय. तर कालचा आणि उद्याचा विचार न करता आजच्या दिवसामध्ये जगा. आजचा दिवस आपल्या हातामध्ये आहे, तो आनंदाने जगा. आज झोपण्यापूर्वी एक लक्षात घ्या की आपल्याला कोणती 3 कामं पूर्ण करायची आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या किंवा लिहून काढा. फक्त त्यावरच लक्ष द्या. त्यामुळं काय होईल की आपल्या डोक्यात काहीच राहणार नाही, मला हे करायचंय ते करायचंय. जर ते आपल्याला लिहायची सवय लागली ना तर आपला मेंदू हलका होईल किंवा डोकं रिकामं होईल. तर बघा, आता याच्यासाठी डेली रुटीन किंवा डेली डायरी कशी बनवायची यावर जर डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे आणि थोडंसं आहे. पहिल्या काळामध्ये हजारो लाखो वर्ष जगायचे, नंतर तो काळ 100 वर्षापर्यंत आला आणि सध्याच्या काळात तर 70-75 फार झालं. त्यामुळं हे आयुष्य फक्त विचारात घालवायचं की छान सुंदर पद्धतीने जगायचं हे आपल्या हातात असतं. लक्षात घ्या, तुम्ही तुमचे विचार नाही आहात, तुम्ही विचार करणारे आहात. हे वाक्य समजलं नसेल तर परत एकदा नक्की ऐका. तुम्ही तुमचे विचार नाही आहात, तुम्ही ते विचार करणारे व्यक्ती आहात. त्यामुळे विचारांचे गुलाम बनू नका, विचारांचे मालक बना. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोणता उपाय सर्वात जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, त्यातलं तुम्हाला काही फायद्याचं वाटलं असेल तर तुमच्या अशा एका मित्राला नक्की पाठवा, मैत्रिणीला नक्की पाठवा जे खूप ओव्हर थिंकिंग करतात. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आणायचा याच्यासाठी सुद्धा तुम्ही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय, काळजी घ्या. आणि हो, ओव्हर थिंकिंग थांबवा, जास्त विचार न करता डायरेक्ट कामाला लागा. आणि काय होतं हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बाय बाय.